नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. क्रिमिनॉलॉजीच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण डिस्कस करूया शिकागो स्कूल ऑफ क्रिमिनॉलॉजी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गंगा एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे. लॉ एक्झामसाठी तुमचं अल्टिमेट लर्निंग पार्टनर. आजच्या या एक्सप्लेनरमध्ये आपण क्रिमिनॉलॉजीच्या एका अतिशय महत्त्वाच्या टॉपिकवर चर्चा करणार आहोत, सोशिओलॉजिकल थिअरीज ऑफ क्राईम, आणि त्यातही विशेषतः द शिकागो स्कूल. बघा, ही थिअरी म्हणजे क्रिमिनॉलॉजीमधला एक खूप मोठा बदल होता. एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या बायोलॉजिकल डिफेक्ट्सला दोष देण्याऐवजी इथं आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला म्हणजे परिस्थितीला जबाबदार धरलं गेलं. तर चला हा इंटरेस्टिंग टॉपिक जरा डिटेलमध्ये समजून घेऊया. तर हा आहे आपला आजचा सिलेबस रोडमॅप. आपण काय काय कव्हर करणार आहोत ते बघा. इंट्रो अँड हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट, प्रपाउंडर्स अँड कोर प्रिन्सिपल्स, बर्जेस कॉन्सेंट्रिक झोन थिअरी, मॉडर्न रेलेव्हन्स, या थिअरीवरचं क्रिटिसिझम, आणि शेवटी एक क्विक रिव्हिजन समरी. शॉ आणि मॅके यांचं हे कोट बघा, क्राईम इज लिंक्ड टू प्लेस नॉट पीपल. हीच खरं तर इकॉलॉजिकल पर्स्पेक्टिव्हची कोर फिलॉसॉफी आहे. म्हणजे बघा, जर गुन्हेगारी एखाद्या व्यक्तीशी नाही तर तो ज्या ठिकाणी राहतो त्या जागेशी जोडलेली असेल तर फक्त क्रिमिनलला शिक्षा करणं पुरेसं नाहीये. ते एन्व्हायरमेंट आणि त्या कंडिशन्स बदलणं जास्त गरजेचं आहे. सेक्शन 1, इंट्रो अँड हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्ट. सगळ्यात आधी ना आपण बेसिक डेफिनेशन समजून घेऊया. सोशिओलॉजिकल थिअरीज असं मानतात की क्राईम हा इंटर्नल बायोलॉजिकल किंवा जेनेटिक ट्रेट्समुळे होत नाही, तर तो होतो एक्सटर्नल सोशल फॅक्टर्समुळे. उदाहरणार्थ आजूबाजूचं एन्व्हायरमेंट, फॅमिली, मित्र आणि सोशो इकॉनॉमिक स्टेटस. सोप्या भाषेत सांगायचं तर क्राईम हा एक सोशल फिनॉमिनन आहे. आता इथे क्लिअर कॉन्ट्रास्ट दाखवलाय. जुन्या ज्या बायोलॉजिकल थिअरीज होत्या ना, त्या मानायच्या की गुन्हेगारी रक्तातच असते, ती हेरिडिटीमधून येते. पण सोशिओलॉजिकल थिअरीज या विचाराला पूर्णपणे रिजेक्ट करतात. यांचा मेन पॉइंट हाच आहे की माणूस क्रिमिनल म्हणून जन्माला येत नाही, तर त्याचं एक्सटर्नल एन्व्हायरमेंट त्याला क्रिमिनल बनवतं. पण या थिअरीला शिकागो स्कूल का म्हणतात? कारण 1920 आणि 30च्या दशकात याचा उगम युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमध्ये झाला. त्यावेळी शिकागो शहर म्हणजे एक मोठी लॅबॉरेटरीज बनली होती. विचार करा, लोकसंख्या काही वर्षांतच 5,000वरून थेट 2 मिलियनच्या पुढे गेली. जवळपास 70% लोक हे इमिग्रंट्स म्हणजे स्थलांतरित होते. ह्या रॅपिड अर्बनायझेशनमुळे प्रचंड गरिबी, ओव्हरक्राउडिंग आणि कल्चरल कॉन्फ्लिक्ट सुरू झाला. जुने नियम मोडून पडले, ज्याला आपण ॲनॉमी किंवा नॉर्मलेसनेस म्हणतो, आणि ह्याच गोंधळातून क्राईम रेट वेगाने वाढला. सेक्शन 2, प्रोपाउंडर्स अँड कोर प्रिन्सिपल्स. एक्झाम्सच्या दृष्टिकोनातून या थिंकर्सची नावं अतिशय महत्त्वाची आहेत बरं का. रॉबर्ट ई पार्क, अर्नेस्ट डब्ल्यू बर्जेस आणि शॉ अँड मॅके. UGC नेट आणि LLBच्या पेपर्समध्ये मॅच द फॉलोइंग क्वेश्चन्समध्ये हे हमखास विचारलं जातं. या सर्वांनी अर्बन स्ट्रक्चरचा अभ्यास करून क्राईमची कारणे एक्सप्लेन केली. आता आपण रॉबर्ट ई पार्क यांचा कॉन्सेप्ट बघूया. पार्क यांनी एन्व्हायरमेंटचा स्टडी शहरांवर अप्लाय केला. त्यांच्या मते शहर हे एका जिवंत ऑर्गॅनिझमसारखं असतं. नवीन ग्रुप्स एखाद्या एरियामध्ये एंटर करतात, त्याला इन्व्हेजन म्हणतात. मग ते तिथे सेटल होऊन डॉमिनन्स मिळवतात आणि शेवटी जुने लोक तिथून बाहेर पडतात, ज्याला सक्सेशन म्हणतात. या सततच्या डिस्रप्शनमुळे सोशल स्टेबिलिटी बिघडते आणि साहजिकच क्राईम वाढतो. आता शॉ आणि मॅके यांच्या 1942च्या स्टडीकडे वळूया. त्यांनी शिकागो शहराचा एक मॅप तयार केला आणि एक अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट नोटीस केली. हाय क्राईम एरियाज कायम तेच राहतात. मग तिथे कोणताही एथनिक ग्रुप का राहीना? यालाच त्यांनी सोशल डिसऑर्गनायझेशन असं म्हटलं. म्हणजे जिथे कम्युनिटी कंट्रोल वीक असतो तिथे क्राईम वाढतो. आणि इथूनच कल्चरल ट्रान्समिशन सुरू होतं. म्हणजेच जुने क्रिमिनल्स नवीन जनरेशनला क्राईमच्या पद्धती शिकवतात आणि क्राईम हा एक नॉर्मल वे ऑफ लाईफ बनून जातो. सेक्शन 3, बर्जेस कॉन्सेंट्रिक झोन थिअरी. बर्जेस यांनी शहराच्या वाढीला 5 सर्कल्स किंवा झोन्समध्ये डिवाइड केलं. सेंटरमध्ये कमर्शियल बिझनेस डिस्ट्रिक्ट असतो, पण एक्झामसाठी आपल्याला झोन 2 वर स्पेशल फोकस करायचा आहे. याला झोन ऑफ ट्रान्झिशन म्हणतात. इथे फॅक्टरीज आणि पुअर हाऊसिंग असतात आणि म्हणूनच इथे क्राईम रेट सर्वात जास्त असतो.
जसं जसं आपण सिटी सेंटरकडून बाहेर सबर्ब्स किंवा झोन 5 कडे जातो तसा क्राईम कमी होत जातो. पण झोन 2 मध्येच क्राईम सर्वात जास्त का असतो? कारण तिथे प्रचंड गरिबी आणि इन्स्टेबिलिटी असते. लोक सतत येत जात असतात, त्यामुळे शेजारी एकमेकांना ओळखतही नाहीत. फॅमिली आणि कम्युनिटी स्ट्रक्चर्स पूर्णपणे कोलॅप्स होतात. आणि ह्याच वीक इन्फॉर्मल सोशल कंट्रोलमुळे हा एरिया क्राईमसाठी एक मेन ब्रीडिंग ग्राउंड बनतो. सेक्शन 4 मॉडर्न रेलेव्हन्स अँड एक्झाम्पल्स. शिकागो स्कूलच्या पायावरच आजच्या मॉडर्न थिअरीज उभ्या आहेत. जसे की डिफेन्सिबल स्पेस थिअरी सांगते की चांगलं फिजिकल डिझाईन म्हणजे स्ट्रीट लाईट्स अँड CCTV क्राईम कमी करतात. ब्रोकन विंडोज थिअरीच्या मते जर छोट्या छोट्या डिसऑर्डर्सकडे दुर्लक्ष केलं तर मेजर क्राईम्स वाढतात. आणि रुटीन ॲक्टिव्हिटीज थिअरी एक्सप्लेन करते की जेव्हा एक मोटिवेटेड ऑफेंडर, एक सुटेबल टार्गेट आणि केपेबल गार्डियनची अनुपस्थिती या 3 गोष्टी एकत्र येतात तेव्हाच क्राईम घडतो. सेक्शन 5 क्रिटिसिझम ऑफ द थिअरी. लॉ एक्झाम्समध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी थिअरीचं क्रिटिकल अनालिसिस देणं खूप गरजेचं आहे बरं का. स्ट्रेंथ्सची गोष्ट करायची झाली तर ही थिअरी डेटा आणि मॅपिंगवर बेस्ड आहे, जी अर्बन प्लॅनिंगसाठी खूप युजफुल आहे. पण याच्या काही लिमिटेशन्स देखील आहेत. ही थिअरी माणसाची इंडिव्हिज्युअल चॉईस आणि बायोलॉजीला पूर्णपणे इग्नोर करते. शिवाय स्टेबल फॅमिलीज आणि चांगल्या बॅकग्राऊंडमधून येणारे क्रिमिनल्स जसे की व्हाईट कॉलर क्राईम्स हे या थिअरीतून एक्सप्लेन करता येत नाहीत. बघा, क्रिटिसिझम असलं तरीही या थिअरीचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. याच थिअरीमुळे मॉडर्न लीगल पॉलिसीजमध्ये मोठे बदल झाले. फक्त पोलिसिंग वाढवण्याऐवजी गव्हर्नमेंट्सने अर्बन डेव्हलपमेंट आणि झोपडपट्टी सुधारण्यावर फोकस केला. कम्युनिटी पोलिसिंग, यूथ वेलफेअर प्रोग्राम्स आणि फॅमिली इन्स्टिट्यूशन स्ट्रॉंग बनवणं हे सगळं याच थिअरीनेच मॉडर्न जगाला शिकवलं. सेक्शन 6 क्विक रिव्हिजन समरी. एक्झामच्या आधी ही अल्टिमेट चीट शीट नक्की लक्षात ठेवायची. शिकागो स्कूलने हेरिडिटीपेक्षा एन्व्हायरमेंटला जास्त महत्त्व दिलं. की थिंकर्स आहेत पार्क, बर्जेस, शॉ आणि मॅके. बर्जेस मॉडेलनुसार झोन 2 म्हणजेच झोन ऑफ ट्रान्झिशन मध्ये सर्वात जास्त क्राईम होतो. सोशल डिसऑर्गनायझेशन तेव्हा होतं जेव्हा कम्युनिटी कंट्रोल वीक होतो. आणि कल्चरल ट्रान्समिशनचा अर्थ असा आहे की क्रिमिनल व्हॅल्यूज एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे पास होता. हे एक्सप्लेनर संपवण्यापूर्वी एक विचार करायला लावणारा प्रश्न असा आहे, जर क्राईम खरोखर जागा आणि एन्व्हायरमेंटशी जोडलेला असेल तर आजच्या मॉडर्न सिटीजने आपले झोन्स ऑफ ट्रान्झिशन कसे रिडिझाईन केले पाहिजेत जेणेकरून क्राईम कमी होऊ शकेल? याबद्दल कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच आणखी लॉ लेक्चर्ससाठी गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. कीप स्टडिंग. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.